अन्न सुरक्षा अधिकारी असल्याची बतावणी करत अन्नात भेसळ होत असल्याचं सांगत विट्यातील एका हॉटेल मालकाला 10,000 रुपयाचा गंडा घातलेला आहे। नेमकं तिथं काय घडलं हे पाहण्या अगोदर बोल हटके हे आपलं यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा। अन्न सुरक्षा अधिकारी असल्याची बतावणी करत अन्नात भेसळ होत असल्याचं सांगत विट्यातील एका हॉटेल मालकाला 10,000 रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला। या प्रकरणी संशयित तोतया अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती सुनील पाटील थोरात, वय वर्ष 36, राहणार औदंबूर, तालुका पलूस या महिलेला विटा पोलिसांनी अटक केली आहे। विटा येथील विशाल चंद्रकांत चोते यांचे कराड रस्त्यावर हॉटेल आहे। या हॉटेलात तोतया अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून वावरणारी स्वाती पाटील थोरात ही वारंवार येत होती। त्यावेळी ती हॉटेल मालकाला अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचं ओळखपत्र दाखवून तेथे फुकटचं जेवण करत होती। त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा हॉटेलमध्ये ती आली आणि त्यावेळी तिनं अन्नात भेसळ होत असून तुमच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची भीती घातली। तसेच कारवाई नको असेल तर 10,000 रुपयांची मागणी केली। विशाल चोते यांनी त्या महिलेच्या फोन पेवर 10,000 रुपये पाठवले। त्यानंतर स्वाती थोरात तिथून निघून गेली। मात्र हॉटेल मालक विशाल चोते यांना संबंधित महिलेची शंका आल्यानं त्यांनी थेट विटा पोलीस ठाणे गाठून संबंधित स्वाती पाटील थोरात हिच्या विरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि या प्रकरणी तोतया महिला अधिकारी स्वाती पाटील थोरात हिला पोलिसांनी अटक केली असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत।